नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण निफ्टीचं अनालिसिस बघणार आहोत. आज, उद्या आणि परवा 3 दिवस लागोपाठ सुट्ट्या आलेल्या आहेत. 1 मे आहे, नंतर सॅटर्डे आहे आणि संडे. तर आज आपण निफ्टीबद्दल डिस्कस करून घेऊ. निफ्टीमध्ये विकली टाइम फ्रेमवर काय दाखवतंय, मंथली टाइम फ्रेमवर काय दाखवतंय, डेलीला काय दिसतंय आणि 15 मिनिट, 5 मिनिटला आपल्याला कुठल्या गोष्टी क्लिअर होत आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. तर आत्ताच्या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक वीकली टाइम फ्रेमवर आपण जी गोष्ट बघणार आहोत. तर मार्केटमध्ये एक कॅन्डल जी बनलेली आत्ताची सध्याच्या वीकची, करंट वीकची ही वाली, तर ही आपल्याला एक बेअरिश कॅन्डल आपल्याला ती दिसत आहे, इन्व्हर्टेड हॅमर सारखी, राईट. आता या कॅन्डलचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि गोष्ट काय आहे, ही कॅन्डल बनली इनसाइड कॅन्डल. ठीक आहे, प्रिव्हियस वीकच्या आतमध्ये ही कॅन्डल बनलेली, म्हणजे ही झाली तुमची इनसाइड कॅन्डल. आता जेव्हा जेव्हा इनसाइड कॅन्डल बनते तेव्हा तेव्हा इनसाइड कॅन्डलच्या वरती जेव्हा मार्केट निघतं तेव्हा कदाचित आणि 90% आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये एक अपसाइड मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते. अदरवाईज डाऊन साइड आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकते. ज्या डिरेक्शनला मार्केट ब्रेक करेल त्या डिरेक्शन, राईट. आता ही गोष्ट मी कुठल्या बेसिसवर सांगतोय किंवा काय आहे, तर मी ती गोष्ट तुम्हाला इकडं एक प्रिव्हियस चार्टवर तुम्हाला दाखवतो. हे बघा, जर तुम्ही बघितलं तर ही कॅन्डल जर बघितली तर ही तुमची झाली एक, हे बघा, ही कॅन्डल जर बघितली तुम्हाला, ही कॅन्डल वीकली कॅन्डल आहे, ही तुम्हाला दिसेल एक इनसाइड कॅन्डल, रेड आणि ग्रीन. जेव्हा तिला ब्रेक केलं मार्केट सस्टेन झालं आणि अपसाइडला गेलं. हा भले डाऊन साइडला आलं पण मार्केटमध्ये एक अपसाइड रॅली बघायला मिळाली, राईट. वरच्या साईडला ब्रेक केलं, ठीक आहे. डाऊन साइडला ब्रेक केलं तर डाऊन साइडला आपल्याला मार्केट डाऊन साइडला जाऊ शकतं. बरं, ते पूर्ण वीक जाईल किंवा मंथ जाईल किंवा काय जाईल आपण ते डिस्कस नाही करत. आपण फक्त एवढंच म्हणतो की इनसाइड कॅन्डल जेव्हा 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 बनते तेव्हा मार्केट कदाचित अपसाइड जाण्याचे चान्सेस किंवा डाऊन साइड जाण्याचे चान्सेस असू शकतात. आता या वीकली कॅन्डलमध्ये जर बघितलं करंट वीकमध्ये, तर लिक्विडिटी स्वीप झालेली आहे प्रिव्हियस वीकची, राईट. प्रिव्हियस वीकमध्ये जे बायर सेलर जे होते ते मार्केटला अपसाइड ज्यांनी इथं नेलेलं आहे त्यांचे इथं एसएल हिट झालेले आहेत आणि मार्केट एक स्ट्रॉंगली अपसाइड मोमेंटम मार्केटने दिलेली आहे. लास्ट 5 मिनिटचा चार्ट जर बघितला तर लास्ट रिकव्हरी तुम्हाला मिड रिकव्हरी म्हणजे 12-12:30 नंतर मिड रिकव्हरी तुम्हाला बघायला मिळालेली आहे. आता जर समजा मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर वन डेची कॅन्डल, आता वन डेची कॅन्डल सगळ्यात महत्वाची गोष्ट, मार्केट वर आलं डाऊन साइडला गेलं, मार्केट वर आलं डाऊन साइडला गेलं, मार्केट वर आलं डाऊन साइडला गेलं. आता मार्केटने अपसाइड गेलं, मार्केटने लो लावायला पाहिजे होता. बघा, एकदम तुम्हाला क्लिअर गोष्ट सांगतो. जेव्हा मार्केट डाऊन साइडला येतं, आता बघा इकडे वर आलं, फुल बॅक डाऊन साइड, फुल बॅक डाऊन साइड, फुल बॅक डाऊन साइड, फुल बॅक डाऊन साइड, फुल बॅक डाऊन साइड. आता मार्केटने त्याचा ट्रेंड चेंज केलेला आहे, बरोबर. ही लेवल मार्केटने 23,500 ची लेवल जी होती ती मार्केटने डायरेक्ट गॅप अपने ओपन केली, गॅप अपने ब्रेक केली, खाली पडलं वरती गेलं, खाली पडलं वरती गेलं, खाली पडलं, म्हणजे हायर हाय हायर लोची इथं आपल्याला कंडिशन दिसत होती. मग इकडे मार्केटने त्याचा ट्रेंड चेंज केला का, असू शकतो. हाय मारला, हाय मारला, लो मारला, लोअर हाय झाला, लोअर लो झाला, लोअर हाय झाला पण लोअर लो झाला नाही. मार्केटने जेव्हा लोअर लो याचा लो जर ब्रेक केला असता तेव्हा आपण कुठं ना कुठेतरी म्हणू शकलो असतो की मार्केटमध्ये एक बेअरिशनेस आता आपल्याला बघायला मिळू शकतो. पण मार्केट आता कंटिन्युअसली ही लेवल जी आहे म्हणजे 24,200 आणि खालची जर बघितलं तुम्ही 23,800 ही लेवल मार्केट सस्टेन करते आणि मार्केट ह्याच ठिकाणी टाइम स्पेंड करते आणि मार्केट याचा साईडवेज झालेलं आहे. मित्रांनो, डेली टाइम फ्रेमला साईडवेज होणं चांगली गोष्ट आहे. जर इथून साईडवेज होऊन ब्रेक करत असेल तर आपल्याला थोडा मागचा जो लो आहे तो सुद्धा आपल्याला टेस्ट होताना दिसेल किंवा त्याच्या अजून थोडा डाऊन साईडला जाऊ शकतो. मार्केट साधारण 22,800च्या आसपास मार्केट आपल्याला बघायला मिळतो, त्याच्या खाली पण जाऊ शकतो, राईट. कारण आपल्या ज्या लेवल आहेत आपण 1 डे आणि 1 अवर टाइम फ्रेमवर आपण ज्या मार्क केलेल्या आहेत 22,000 आणि 21,800 ची लेवल ही मार्क करून ठेवलेली आहे. तर या ठिकाणी मार्केट येऊ शकतो कधी, आता 1 वीकला या, परत एकदा 1 वीकला या. 1 वीकला आलात, 1 वीकला तुम्ही जर बघितलं तर इथे फिबोनाची उचला, टॉप टू लेटेस्ट बॉटम असा जर मार्क केला तर फिबोनाचीने रिजेक्शन कुठून घेतलेले ते तुम्ही एकदा इथं चेक करा. हे बघा, लोअर या ठिकाणी लोअर मार्क केलेली लाईन, या लोअर लाईन ही लोअर लाईन आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार आहे कारण ती 0.38 ची लेवल राहणार आहे. 0.5 ला मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती 24,750 24,750च्या वरती ब्रेक करेल तेव्हा मार्केटमध्ये एक शार्प अपसाइड रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. ती आहे 0.6 ची लेवल, राईट. 0.5 ला मार्केट रिस्पेक्ट केलंय, मार्केट डाऊन साईडला पण आलेलं आहे, लिक्विडिटी स्वीप केली आहे, तर मार्केट कदाचित अपसाइड जाऊ शकतो. ठीक आहे, पॉसिबल चान्सेस आहेत मार्केटने इथं साईडवेज टाइम स्पेंड करणं आणि मग मार्केटने अपसाइड जाणं ही आपल्याला एक चांगली गोष्ट दिसत आहे. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आता बघा तुम्ही, एवढा गॅप डाऊन झाला, राईट. गॅप डाऊन झाला, मार्केटने एक लो पण लावला, पण मार्केटमध्ये असं काय घडलं की मार्केटने एक रिव्हर्सल, कारण खालच्या साईडला स्टॉप लॉस नव्हते, मार्केटने अपसाइडला स्टॉप लॉस होते म्हणून मार्केटने अपसाइड रॅली दिली. मार्केटने वरचे स्टॉप लॉस घेतले, मार्केट वर गेला आणि मार्केट कंटिन्युअसली वर सस्टेन करत राहिला. 24,000च्या वरती सायकोलॉजिकल लेवलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे, बरोबर. आता येणारं सेशन आपल्याला महत्वाचं काय राहणार आहे की 24,000 जर तुम्ही
24,000ची लेवल जर मार्क केली, जर हे बघा सांगतो, क्लोजिंगच्या वरती मार्केट जर ओपन झालं तर बाय ऑन डिपची सिच्युएशन बघा, क्लोजिंगच्या खाली मार्केट ओपन झालं तर सेल ऑन राईटची कंडिशन बघा. ठीक आहे, सिंपल आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपण बघणार 24,000ची लेवल इम्पॉर्टंट राहणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट डे हाय, प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो, इंट्राडे लो सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार आहे. कसा इम्पॉर्टंट राहणार आहे ते तुम्हाला सांगतो. जर मार्केट ओपन झालं फ्लॅट आणि मार्केट अपसाइडला गेलं आणि मार्केटने ब्रेक केलं 5 मिनिटाच्या कॅन्डलने इंट्राडे हाय, प्रिव्हियस डे हाय, तर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल पॉसिबल आहे. इथपर्यंत या ऑर्डर ब्लॉक पर्यंत मार्केट येऊ शकतो. ठीक आहे, ठीक आहे. डायरेक्ट ब्रेक केलं अवॉइड करा, इथून रिजेक्शन घेईल आणि इंट्राडे हाय पण ब्रेक करेल तर ट्रॅप होऊ शकतं. भले इथून वरती जाईल काहीच प्रॉब्लेम नाही, पण मार्केटमध्ये एक रिव्हर्सल इथून पॉसिबल आपल्याला दिसतोय. मार्केटमध्ये इथून एक पॉसिबल चान्सेस आहेत की मार्केट एक डीप देऊन मग अपसाइड जाऊ शकतं. मग ही झाली तुमची बाय ऑन डिपची कंडिशन. ठीक आहे, मग ही कंडिशन झाली तुमची बाय ऑन डिपची कंडिशन. या ऑर्डर ब्लॉक पर्यंत येऊ द्या. समजा ओपन झालं इथे, येऊ द्या 24,000ची लेवल ब्रेक करेल, सस्टेन करेल आणि अपसाइडला जाईल. किंवा मार्केट 24,000ची लेवल, आता समजा ओपन झालं फ्लॅट, मार्केट डाऊन साईडला आलं, 24,000ची लेवल केली ब्रेक, तर इथे एंट्री करा अपसाइडसाठी. ठीक आहे, म्हणजे इथे येईल मार्केट, इथं कुठेतरी सस्टेन करेल आणि मग इथून अपसाइड आपल्याला बघायला मिळू शकतो. म्हणजे हा ट्रॅप झाला सिनॅरिओ. ठीक आहे, तर फ्लॅट ओपन नंतर वर गेलं तर डाऊन साईड प्लॅन करा, फ्लॅट ओपन होऊन खाली आलं तर अपसाइडला प्लॅन करा. जेव्हा लेवल ब्रेक करेल तेव्हा 24,000ची लेवल ब्रेक करेल, 23,963ची लेवल ब्रेक करेल, त्याच्यानंतर अपसाइडला प्लॅन करा. ठीक आहे, त्यानंतर जर मार्केटला यांना टार्गेट करायचं असेल, ह्या बायर्सला टार्गेट करायचं असेल, तर मार्केटला खूप शार्प गॅप डाऊन ओपन होणं आहे. म्हणजे गॅप डाऊन जर ओपन झालं, जास्त पॉईंटने गॅप डाऊन ओपन झालं, 200 पॉईंटने, 150-200 पॉईंटने जर गॅप डाऊन ओपन झालं, तर मार्केटमध्ये त्यांना टार्गेट करणं सोपं राहणार आहे. मार्केट इथंच थांबेल आणि मग टार्गेट करेल. जसं की मार्केट एकदम शार्प फॉल करेल, वरती आलं, जर इनकेस समजा मार्केट ओपन झालं इथे शार्प फॉल करेल, जेव्हा वरती येईल त्यानंतर तुम्ही इथं एक रिजेक्शन कॅन्डल बघून तुम्ही एक डाऊन साईड प्लॅन करू शकता 23,800च्या लेवल का. ठीक आहे, सिंपल आहे, कुठलं जास्त कॉम्प्लिकेटेड ठेवत नाही आपण अनालिसिस. आपण अनालिसिस एकदम क्लीन आणि नीट म्हणजे सोपं अनालिसिस ठेवत असतो, ज्या अनालिसिस मध्ये आपण गोष्टी चांगल्या पद्धतीने डिस्कस करून घेत असतो. तर हे आहे निफ्टीचं अनालिसिस. लेवल्स मार्क करून ठेवा. राईट, 24,000ची लेवल इम्पॉर्टंट राहणार आहे, इंट्राडे हा इंट्राडे लो इम्पॉर्टंट राहणार आहे. जर क्लोजिंगच्या वरती ओपन झालं तर अपसाइड रॅली बघा, क्लोजिंगच्या खाली ओपन झालं तर डाऊन साईड रॅली बघा. उद्या आहे सोमवार, उद्या नाही सॉरी परवा, 2 दिवसानंतर आहे सोमवार. मंडेला मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप राहील, तर त्या दृष्टीने थोडं टेक्निकली थोडा अवॉइड करा, किंवा जर खरंच पेशन्सने जर प्रॉपर ट्रेड घेतला तर तुम्ही घेऊ शकता. अप्पर लाईन ही लोअर लाईन ही मार्केट कदाचित या दोघांच्या लाईन मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी एका लाईनला रिस्पेक्ट करायला पाहिजे मंडेच्या सेशन मध्ये. राईट, एक तर अप्परला एक तर लोअरला. ठीक आहे, जर इंट्राडे लो ब्रेक झाला तर ही टार्गेट भेटूनच जातं, आणि जर इकडे इंट्राडे हाय जर ब्रेक केला तर हे टार्गेट आपल्याला भेटून जातं. ठीक आहे, टार्गेट नाही म्हणणार, पण ह्या दोघांच्या मध्ये मार्केट कदाचित आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे आपलं निफ्टीचं सिंपल अनालिसिस होतं. जर काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. आणि व्हिडिओज कंटिन्युअसली येत नाही त्यासाठी माफी मागतो, सॉरी. बट थोडं काम आहे, कामामुळे गोष्टी थोड्या होत नाही, व्हिडिओ होत नाही. पण ठीक आहे, कंटिन्युएशन आपण करत राहणार आहोत. ठीक आहे, चलो ठीक आहे, थँक्यू सो मच.